श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2 ऑगस्ट म्हणजेच रविवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील दुःख कमी होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारा असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थना करतात आणि त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्याकरता प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. आणि संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:37 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करून मग व्रत सोडायचं आहे. गणपतीला गणाधीप म्हणजे सर्व गणांचा अधिपती मानला जातो. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करता येतं. हे व्रत केवळ शारीरिक आणि मानसिक शांती देत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. गणपती बाप्पाला संकटनाशक म्हणतात. कोणतेही प्रकारचे संकट असल्यास बाप्पाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते. तसेच गणपतीला बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका. हे फूल आपल्या घरी घेऊन या. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ते कोणतं फूल आहे, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर जे तीर्थ आपण
तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दुर्वाची 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू, मोदकचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा. कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे. जास्वंदीचं फूल पवित्रतेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते. विशेषतः लाल जास्वंदी हे गणपती बाप्पाच्या शक्ती, उत्साह आणि तेजाचे प्रतीक म्हणून पूजेमध्ये महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे. हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केले जाते. जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. शनिवारी श्री हनुमाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते. सूर्यदेवाची उपासना करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फूल वापरावं. असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, पैसा टिकून राहत नसेल, कायम चिडचिड, भांडणं होत असेल, कलह होत असेल तर आवर्जून हा जास्वंदीचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक फूल जे आहे ते सकाळीच आपल्या घरी घेऊन यायचं. हे फूल आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता आपल्याला 11 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठे तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता एक प्लेट घ्या. त्या प्लेटवर आपल्याला हे 11 तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि यावर थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. जेव्हा आपण सेवांबरोबर काही उपाय करतो तर आपल्याला केलेल्या उपायांचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त व्हायला लागतं. आता या 11 तांदळाच्या दाण्यातला एक तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हा तांदळाचा दाणा जो आहे तो आपण जे लाल जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना अर्पण केलंय तिथे हे दाणा जो आहे अर्पण करून घ्यायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचं. आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हा तांदळाचा दाणा जो आहे तो आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलाजवळ अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. 11 वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. 11 वेळा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे तांदळाचे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलाजवळ अर्पण करायचे आहेत. तसेच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान सुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं. एक प्लेट घ्या, त्यामध्ये कुंकू घ्या, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्या. आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं. तसेच आपल्याला 21 दुर्वांची जुडी सुद्धा जी इच्छा आपण पानावर लिहिलेली ती इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचं आणि त्यांच्या चरणावर ही दुर्वाची जुडी जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे. त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची. आपल्या मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता त्यांना मनोभावे प्रार्थनाही करायची. संपूर्ण दिवसभर या वस्तू जे आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायच्या आहेत. आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं, जे इच्छा लिहिलेलं पान आहे तसेच 21 दुर्वांची जुडी आणि जे लाल जास्वंदीचं फूल आहे त्याला एका दोऱ्याने बांधून त्याची एक जुडी ही तयार करायची. तसेच 11 तांदळाचे दाणे जे आपण गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून अर्पण केलेले ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचे आणि या सर्व वस्तू घेऊन जायच्यात आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. हा मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर जी
इच्छा लिहिलेल्या पानाची दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलाची जुडी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून त्यांच्या चरणावर अर्पण करायचे. तसेच 11 तांदळाचे दाणे सुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व हे कार्यरत असतात. आणि जेव्हा आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.